ज्येष्ठ मधाचा चहा बघा, हा मस्तपैकी ज्येष्ठ मध पावडर घेतलेली आहे, तुळशीची पानं आहेत, गवती चहा, आलं आहे आणि मध आहे. तर मी साधारण 1-2 ग्लास याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. आपल्याला हा फार आटवायचा नाहीये, पण छान उकळवून मात्र घ्यायचा आहे. 2 कपाचे 1 कप वगैरे नाही करायचं. आणि ह्याच्यामध्ये आधी बाकी सगळे हर्ब्स आपण उकळून घेऊया, ज्याच्यामध्ये 3-4 मिरीचे दाणे, गवती चहा, आलं आणि तुळशीची पानं. तर असं सगळं हे छान उकळून घ्यायचं. आणि ते छान उकळत झालं की मग ज्येष्ठ मधाची आपल्याला त्याच्यामध्ये पावडर घालायची आणि त्याच्यानंतर 3 ते 4 मिनिटं छान त्याला उकळी येऊन द्यायची, की आपला हा चहा ज्येष्ठ मधाचा तयार होतो. आणि याच्यामुळे तुमचा खोकला, सर्दी हे सगळं निघून जातं, इम्युनिटी वाढते, प्रतिकारशक्ती वाढते. आणि थंडीमध्ये हा चहा नक्की करून बघा. 80 पोटी हा चहा घ्या, तर त्याचा अजून छान फायदा तुम्हाला होईल. किंवा रात्री झोपताना घ्या, त्याच्यावर छान झाकण ठेवलं, त्याच्यामध्ये चहा मुरलाय आणि त्याच्यानंतर गाळल्यानंतर त्याच्यात आपल्याला 1 चमचा मध घालायचं. लक्षात ठेवा, मध हा उकळवताना घालायचा नाहीये. तर चहा तुम्ही हा गाळलात की मग मध घाला. साखर किंवा गुळ हवं असेल तर मात्र तुम्ही उकळवताना घाला. आणि अशा प्रकारे आपला हा चहा रेडी आहे.